मोठी बातमी। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्र्यातल्या घरी चोर घुसलाय आणि चोरानं सैफ अली खान याला मारझोडही केली आहे। सैफ अली खान मध्ये आणि त्या चोरामध्ये झटापट झाली आहे। या चोरट्यानं सैफवरती धारधार शस्त्रानं 6 वार केलेत। सैफ अली खान यामध्ये चांगला जखमी झालाय। त्याच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। सैफ अली खानवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहितीही लीलावती रुग्णालयानं दिली आहे। दरम्यान चोरटा हल्ला करून पसार झालाय। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। पोलीस सैफ अली खानच्या घरी दाखल झालेत। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। सैफच्या घरी काम करणाऱ्या दोघांना चौकशीसाठी सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। चोरीच्या उद्देशाने त्याच्या घरी घुसलेल्या चोरांनी हा चाकू हल्ला केलेला आहे। यावेळेला दोघांमध्ये झटापट झाल्याची सुद्धा माहिती मिळते। मात्र चांगलेच वार हे सैफ अली खानवर झाल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊयात। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय अधिक माहिती? अगदीच प्रज्ञा, जर आपण पाहतोय तर मग मध्यरात्री सुमारे 2:30-3ची ही घटना आहे। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी एक अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने घुसला। मात्र त्याच्या जे तिथे नोकर उपस्थित होते त्या नोकराच्या सतर्कतेमुळे ही चोरी तर टळली, मात्र सैफ अली खानवर गंभीर वार त्या चोराने केले आहेत चाकूने। मी सध्या उभी आहे लीलावती रुग्णालयाबाहेर, जिथे सैफ अली खानवर उपचार सुरू आहे। ही जर आपण संपूर्ण घटना पाहिली सुरुवातीपासून प्रज्ञा, तर मग मध्यरात्री 2:30 ते 3च्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने घुसला। मात्र तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या नोकरांनी आरडाओरडा केला, चोर चोर अशी घोषणा दिली आणि त्यामुळे सैफ अली खान हा त्याच्या खोलीमधून बाहेर आला। चोराने आपली चोरी पकडली जाऊ शकते या भीतीपोटी त्याच्याकडे जो चाकू होता तो चाकूने सैफ अली खानवर हल्ला केला आणि 6 वार त्याने सैफ अली खानवर केले। त्यातला एक वार सैफ अली खानच्या मणक्याजवळ लागला आहे आणि एक वार एकदम गंभीररित्या लागला आहे। त्यामुळे सैफ अली खानवर आता याच लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। सध्या जी माहिती मिळते त्या माहितीनुसार करीना कपूर खान, जी त्याची पत्नी आहे, ती घरी उपस्थित नव्हती। ती सोनम कपूर हिच्या घरी होती असं तिच्या जे इंस्टाग्रामची स्टोरी आहे त्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर दिसतंय की करीना कपूर ही रात्री सोनम कपूर हिच्या घरी होती पार्टीसाठी। आता सैफ अली खानच्या घरी जे काम करणारे नोकर आहेत त्या दोन्ही नोकरांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलवलं आहे। जी माहिती एक मिळते त्या माहितीनुसार एक जी त्यांच्या घरी काम करणारी महिला नोकर होती तिच्या देखील हाताला हलकी दुखापत झालेली आहे। त्यामुळे अधिक चौकशी अंतर्गत पोलीस तपास सुरू करतायत। सीसीटीव्ही फुटेजेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, जे सैफ अली खानच्या राहत्या घराच्या परिसरामध्ये आहेत आणि त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जो चोर आहे त्या चोराला पकडण्याची प्रक्रिया देखील सुरू केली गेली आहे। त्यामुळे अधिकचा तपास आता पोलीस करत आहेत। FIR तो नोंदवला गेला आहे। सैफ अली खान याच्या जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की अभिनेत्याने आवाहन केलं आहे त्याच्या चाहत्यांना की तुम्ही सध्या शांतता बाळगा आणि संयम बाळगा। सैफ अली खानवर उपचार सुरू आहे आणि लवकरात लवकर तो बरा होऊन बाहेर येणार अशी माहिती त्याच्या PR टीमकडून देखील देण्यात आली आहे। प्रज्ञा, नक्कीच। मात्र जुई, सगळ्यात महत्त्वाची बाब, ज्या पद्धतीनं चोरानं मारझोड केली आहे, चाकू हल्ला केलेला आहे, त्यानंतर काही लूट सुद्धा केलेली आहे का घरातनं, याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? प्रज्ञा, चोर जेव्हा घरी शिरला त्या क्षणी चोरी करायच्या आधीच जे त्याचे नोकर होते त्या नोकरांनी त्याला पाहिलं आणि आरडाओरडा सुरू केली। मात्र सैफ अली खान आरडाओरडा ऐकून बाहेर आला आणि त्याने हे सर्व प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र चोर घाबरला आणि आपण पकडले जाऊ शकतो या भीतीपोटी त्याने हे वार केल्याची माहिती मिळते। त्यामुळे चोराने ज्या उद्देशाने तो घरी शिरला होता चोरीच्या, ती चोरी तर केली नाही, मात्र अभिनेत्यावर वार केले आणि आता पोलीस त्याच्या शोधात आहेत। त्यामुळे ज्या उद्देशाने तो घुसला होता चोरीच्या त्या घरामध्ये, ती चोरी तर झाली नाही, मात्र वार करून तो पसार झालेला आहे। सीसीटीव्ही फुटेजेसच्या आधारे आता पोलीस या चोराला शोधत आहेत। प्रज्ञा, आपण बघतोय ही इतक्या जबरदस्त पद्धतीनं मारहाण झालेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडनं कोणत्या स्वरूपाची चौकशी सुरू आहे आणि ज्या व्यक्तीनं हे सगळं प्रकार केलेला आहे अशा अजून किती व्यक्ती होत्या? कारण रेकी करणारी एकच व्यक्ती होती, जास्त व्यक्ती होत्या, याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का?
सध्या तरी पोलीस तपास करत आहेत प्रज्ञा. पोलिसांच्या नंतरच हे सगळं माहिती स्पष्ट होईल की नेमकी किती दिवसांपासून सैफ अली खानच्या घराची रेकी केली जाते. कारण का असं तर होणार नाही की एका रात्रीतच हे सगळं घडू शकतं. याआधी रेकी केली गेली असणार की नेमकं किती वाजता ही लोक झोपतात. थोडंसं तुम्हाला थांबवतेय. वॉचमन या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. काय वॉचमननी सांगितले तेही ऐकूयात. घर में काम करने वाला बंदा था। नहीं मैं जेल में हूँ, वो नाइट वाला क्या कितने बजे हुआ नाम है बताइए ये? अपना। कितने बजे हुआ है? मेरे को नहीं मालूम है। नहीं तो आप कितने बजे यहाँ पे आए? मैं सुबह 8 बजे आया। हाँ, सुबह कितने बजे आपण पाहतो या ठिकाणी रात्रीचा जो साईड लावा ना यार, बजेट प्रिय आहे आणि या चोरीसाठी चोरीच्या उद्देशानं शिरलेला जो चोर होता त्या चोरानं जोरदार अशा पद्धतीनं वार केलेले आहेत सैफ अली खानवरती. आणि तेव्हाची आपण ही सगळी घटना जी आहे ते घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र तिथे उपस्थित असणारा जो वॉचमन आहे तो सकाळच्या ड्युटीवरती आलाय, त्यामुळे त्याला रात्री घडलेली घटना तितकीशी माहिती नाही आहे. अधिक माहिती आपण घेऊयात जुई जाधव यांच्याकडनं. जुई, रात्रीच्या सुमारास घडलेली घटना आहे, मात्र चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. याचाच अर्थ त्याच्याबरोबर एक मोठी टीम असणार आहे आणि अनेक जण या चोरीच्या किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभागी असणार आहेत. त्याबद्दल काही पोलिसांनी सुतोवाच केलंय का? प्रज्ञा, सध्या तरी पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काहीही सुतवाच केलेला नाही. मात्र जसा मी मगाशी उल्लेख केला की ही जी चोरीची घटना आहे ती निश्चितच एका रात्रीत काही तासांमध्ये ठरवून केलेली नसणार आहे. याआधी रेकी केली गेली असणार सैफ अली खान याच्या घराची. कारण का एका अभिनेत्याच्या घरी चोरीच्या उद्देशाने घुसणं, ती चोरी व्यवस्थित तो चोर त्याच्या घरापर्यंत शिरणं, त्याच्या घराच्या आतमध्ये शिरणं हे निश्चितच एक योग्य तो प्लॅन करून केला, व्यवस्थित गेलेला आखला गेलेला हा प्लॅन असणार आहे. आणि त्यामुळे एक मोठी टोळी याच्या मागे असणार असल्याची देखील शक्यता आता वर्तवली जाते. कारण का चोर इतक्या सहजरित्या पसार होणं देखील शक्य नाही आहे. मात्र पुन्हा एकदा प्रज्ञा, या सगळ्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण का अशा प्रकारे का मोठ्या अभिनेत्याच्या घरी चोर घुसणं, थेट तेही त्याच्या घराच्या आतमध्ये शिरणं, वॉचमॅन तिथे कामावर असताना, CCTV फुटेजेस असताना मात्र तरी देखील अद्याप त्याला न पकडणं हा कायदा आणि सुव्यवस्थेवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. यावरती नेमकी आता काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र चोराला अजूनही पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नाही. त्याचा तपास सुरू आहे. नक्कीच रेकी केली गेली असणार आहे त्याच्या टीमकडून की नेमकं सैफ अली खानच्या घरी कोण कोण उपस्थित असतं, किती नोकर असतात, किती महिला नोकर आहेत, किती पुरुष नोकर आहेत, वॉचमॅन तिथे केव्हा उपस्थित असतो, सैफ अली खानच्या घरी कोण कोण उपस्थित असतं, किती खोल्या आहेत, या सर्वांची रेकी नक्कीच त्या चोरांतर्फे केली गेली असणार आहे. आणि काल जसं मी मगाशी उल्लेख केला की करीना कपूर खान ही तिच्या घरी नव्हती, राहत्या घरी नव्हती, ती सोनम कपूर हिच्या घरी होती. हे तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरतीच नमूद केलं गेलं आहे. त्यांची पार्टी होती, त्यामुळे सैफ अली खान हा एकटा घरी होता. आणि एकटा घरी होता याच हीच संधी साधली त्या चोरट्यांनी चोरी करण्यासाठी. मात्र तिथे उपस्थित असलेल्या नोकरांनी आरडाओरडा केला आणि चोरीचा प्रयत्न मात्र फसला. परंतु यामध्ये सैफ अली खानला गंभीर दुखापत झालेली आहे. 6 वार त्यांनी केले, ज्यातला एक वार थेट त्याच्या मणक्याला लागलेला आहे. त्यामुळे सर्जरी जी आहे ती सैफ अली खानवर आता या लीलावती रुग्णालयामध्ये सुरू आहे. प्रज्ञा, नक्कीच जुई, मात्र सैफ अली खानच्या घराची सुरक्षा, त्याचबरोबर वॉचमन जसा तुम्ही उल्लेख केलात त्या पद्धतीनं कशा स्वरूपामध्ये वॉचमन जे आहे ते तिथे कामासाठी असतात? कारण घरापर्यंत आत शिरत असताना त्याला कोणी अडवलं कसं नाही, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सैफच्या व्यतिरिक्त आणखीन कोण कोण जखमी झालेले आहेत, त्यात वॉचमन आहे का? प्रज्ञा, खरं तर जेव्हा एखाद्या हाय राईज सोसायटीमध्ये किंवा एखाद्या सोसायटीमध्ये जिथे असे मोठे अभिनेत्री राहतात, सेलिब्रिटीज राहतात, त्या निश्चितच वॉचमॅनची ड्युटी तिथे अत्यंत महत्त्वाची असते. कारण का अनेक जण येत असतात, त्यांचे चाहते असतात, तिथे येत असतात. त्यामुळे वॉचमॅन हा एक खूप महत्त्वाचा भाग या संपूर्ण घटनेमध्ये आहे. मात्र वॉचमॅनची नजर चुकवून हा चोर कसा त्या घरामध्ये शिरला हा एक मोठा प्रश्नचिन्ह निश्चितच उपस्थित होतो. पोलीस वॉचमॅनची देखील अधिकची तपास नक्कीच करतील. कारण का वॉचमॅन जर तिथे उपस्थित नव्हता तर तिथे तो उपस्थित का नव्हता, तिथे दुसरं कोणी नव्हतं का त्यावेळी त्याच्या ड्युटीवरती उपस्थित, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र जो तुम्ही प्रश्न विचारलात की सैफ अली खानच्या व्यतिरिक्त त्या घरामध्ये कोण होतं, तर सैफ अली खान एकटाच होता आणि त्याचे नोकर होते. मात्र जी माहिती मिळते आहे, जी महिला नोकर त्याच्या घरी उपस्थित होती तिला देखील हलकी दुखापत झालेली आहे.
या संपूर्ण झटापटीमध्ये एकीकडे जिथे सैफ अली खान हे सगळं प्रकरण शांत करण्याच्या प्रयत्नात होता, तिथे त्याला गंभीर दुखापत झालेली आहे, 6 वार झालेली आहे. मात्र जी महिला नोकर त्या घरी उपस्थित होती तिला अगदी किरकोळ दुखापत झालेली आहे, तिच्यावरती देखील मलमपट्टी केलेली आहे. मात्र पोलीस जे घरी नोकर उपस्थित होते त्यांना पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आलेले आहेत आणि त्यांची अधिकचा तपास त्यांचा करत आहेत की नेमकं कशी घटना घडली, काय घडलं, हा सगळा जो सविस्तर तपशील आहे तो त्या नोकरांच्या मार्फत पोलीस आता नमूद करत आहेत. आणि जे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आहे ते पथक यासाठी नेमलं गेलं आहे आणि अधिकचा तपास करत आहेत. CCTV फुटेजेसच्या माध्यमातून या चोरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचा रोल या सगळ्या प्रकरणामध्ये जर कोण प्ले करत असेल तर तो आहे वॉचमॅनची नजर चुकवून हा चोर नेमका कसा आतमध्ये शिरला, की वॉचमॅन देखील या सगळ्यामध्ये सामील होता, असे सगळे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. वॉचमॅनची देखील चौकशी केली जात आहे. त्यामुळे सगळ्या प्रकरणाचा उलगडा हे संपूर्ण तपास केल्यानंतरच स्पष्ट होईल आणि जेव्हा सैफ अली खान देखील सुखरूपपणे बाहेर येईल त्याच्याकडून काही स्टेटमेंट दिलं जात आहे का, नोकरांकडून काय स्टेटमेंट दिलं जात आहे, या सगळ्यांचा तपशील जेव्हा पोलिसांकडे येईल तेव्हा ते माध्यमांसमोर येऊन नेमकी घटना काय घडली या संदर्भात अधिकची माहिती देऊ शकतील. प्रज्ञा. नक्कीच जुई, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर तब्बल 6 वार करण्यात आलेले आहेत. चोरानं 6 वार केले, त्यातले 2 गंभीर जे आहेत ते वार पाहायला मिळत आहेत आणि सध्या उपचार सुरू आहेत सैफ अली खानवरती. आणि या सगळ्या संदर्भात ज्यावेळेला खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप आमदार राम कदम यांना माहिती देण्यात आली त्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. पोलीस काय ऑफिशियल स्टेटमेंट करतात त्याची सगळ्याची वाट बघूया. फॅमिलीची प्रायव्हसी खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून ऑफिशियल स्टेटमेंट एक ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं स्टेटमेंट आल्यावर बोलणं जास्त सही. आता सैफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये. मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट ये पुलिस इस पूरे मामले को खंगालेगी. आरोपी की क्या मंशा थी, क्या वो चोरी के बहाने से आया था या इसके पीछे और कुछ कारण थे, किसी को भी बख्शा नहीं जाएगा. और इस प्रकार की घटनाएं आने वाले भविष्य में न हो, इसकी भी पूरी तरह से पुलिस की जिम्मेदारी है और पुलिस इसका पूरी तरह से ध्यान रखेगी. दरम्यान सैफ अली खानच्या वॉचमननं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. घर में काम करना बंदा था क्या? वो घर में काम करने वाला बंदा था? हमको नहीं मालूम, मैं गेम में हूँ, वो नाइट वाला था. नाइट वाला क्या? कितने बजे हुआ है? कितने बजे हुआ है? अपने को नहीं मालूम है. नहीं तो आप कितने बजे यहाँ पे आए? मैं सुबह 8 बजे आया.